प्रदान करतात ते आमचे मंडळाचे खजिनदार दीपक ठीक. नमस्कार मित्रांनो, सौजन रत्ना यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो माझ्या सर्व कोकणवासियांचं हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी आपल्याला टेम्पलेट आलेलं की जय वाघोबा कासे ही आपल्याला मित्रांनो जर टीम बघायला गेलीत ना, आज मुंबईमध्ये पण खेळते आणि कोकणामध्ये पण आपल्या इकडे जर बघायला गेलात तर रत्नागिरीमध्ये पण आज या टीमचं नाव आहे. आणि आज ही टुर्नामेंट जी भरवलेली आहे तर ह्या साईडला आपल्याला जे पिंपलवाडी मंडळ आहे तर त्यांच्यातर्फे आपण थोडीशी बाईट घेणार आहोत. कारण आज ही मुलं एकत्र येऊन हे मैदान पाहायला मिळतं आहे आणि ह्या मैदानामध्ये खूप सारे संघ आलेले आणि कालची जी प्रीमियर झाली त्याच्यामध्ये पण मित्रांनो खूप सारे प्लेयर आपल्याला इथे खेळताना दिसले. चांगले ओव्हर टाकत होते, चांगली फिल्डिंग करत होते, चांगली बॅटिंग पण करत होते. कारण मित्रांनो आज कोकणामध्ये जर बघायला गेला तर आमच्या कासेगावामध्ये ही प्रसिद्धी आपल्याला पाहायला मिळते. आणि हा पिंपळवाडी विकास मित्रमंडळ मुंबई ग्रामस्थ कासे पुरस्कृत कैलासवासी संजय विठ्ठल कातकर बाबूदादा स्मरणार्थ कासे पिंपळवाडी येथील पिंपळवाडी विकास मित्र मंडळातर्फे जय वाघोबा क्रिकेट क्लब या बॅनरखाली दरवर्षी विविध सामाजिक क्रीडा उपक्रम राबवण्यात येतात. पंचक्रोशीतील क्रिकेट क्षेत्रात आपल्या निष्पक्ष प्रामाणिक कर्तव्यदक्ष पंचगिरीने एक वेगळी ओळख निर्माण करणारे संजय दादा उर्फ बाबूदादा यांचं अकाली निधन झालं. आपल्या सर्वांच्या साठी ही अत्यंत दुःखदायक आणि वेदनादायी घटना आहे. मैदानावर शांत, संयमी आणि न्याय निर्णय देणारे बाबूदादा केवळ पंच नव्हते तर अनेक खेळाडूंशी प्रेरणास्थान होते. त्यांची क्रीडा मूल्ये जपत अनेक युवकांना योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्या या निर्णयात विश्वास, शिस्त आणि प्रामाणिकपणा दिसून येत होता. त्याच्या जाण्याने या क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या या पवित्र स्मृती जपण्यासाठी व त्यांना जोपासलेल्या क्रीडा संस्कृतीला पुढे नेण्यासाठी मंडळामार्फत हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. तरी आज या पंचक्रोशीत या मैदानाचे जरी नावलौकिक होत असलं तरी या मैदानाला आणि या क्रीडा क्षेत्रावर जर मुहूर्तमेढ जरी जोडली तेच आमचे बाबूदादा आमच्यात नाही आहेत. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही आज ही स्पर्धा राबवलेली आहे. तरी आपण या यूट्यूबच्या माध्यमातून जे काय सौजन यांच्या माध्यमातून कोकण एक संगमेश्वर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर दादा जी कालची जी प्रीमियर झाली तर प्रीमियरमध्ये आपल्याला खूप सारे आपल्या पिंपळवाडीतले खूप सारे प्लेयर पाहायला मिळाले. तर त्याच्यामध्ये आपल्याला फलंदाजीमध्ये आपल्याला कोणता प्लेयर कालचा जर निवडलेला आहे काल जे आपण पाहिलेलं आहे ते? अनंत कातकर यांची टीम काल फायनलमध्ये आली होती आणि ही मुळात ही संकल्पना आपल्या क्रिकेटचा स्मृतिगंध या बॅनरखाली आम्ही राबवली होती आणि त्या स्पर्धेचा विजेता संघ आपले अनंतबाबू वडापाव यांचा संघ विजेता झाला आहे. आणि मला वाटतं 8 संघ या 8 मालकांच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली गेली. त्याच्यामुळे आम्ही या स्पर्धेचं राबवण्याचं असं कारण आहे की आमच्या वाडीतून एखादा जर खेळाडू ए टीममधून खेळणार असेल तर ह्या स्पर्धेतूनच तो निवडण्यात येईल अशी आमची अपेक्षा आहे. त्याच्यामुळे आम्ही टुर्नामेंट खेळवतो. ओके. तर आपली मुलं आपली मुलं जर बघायला गेलात ना तर मुंबईमध्ये पण टुर्नामेंट खेळत असतात. गावाला सुट्टी मारून ते आपली टुर्नामेंट खेळत असतात. तर त्याच्याबद्दल काय तुमचा सपोर्ट सांगू शकता? मुळात क्रीडा क्षेत्रामध्ये जे मुलं काम करतात ते गावाला पंचक्रोशीतील ज्या स्पर्धा असतील त्या अटेंड करण्यासाठी आपले नोकरी धंदे सांभाळून जे काही करतायत त्याच्याबद्दल आम्हाला त्यांच्याकडून काही अपेक्षा किंवा काही नाही, पण त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आम्ही देतोच. परंतु प्रतिवर्षी जो कार्यक्रम आमचे सांस्कृतिक असतील, क्रीडा असतील यासाठी आमच्या मुलांचं बऱ्यापैकी सगळ्यांचंच योगदान असतं. आज जे मैदानावर तुम्ही बघताय या सगळे कष्ट आहेत ते सगळं आपल्या मंडळाचे आहेत, मुलांचे आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही ह्या गोष्टीतून सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन देतो. आणि आज या स्पर्धेला जी आम्ही एक वेगळी ओळख निर्माण करून देणार आहोत ती लवकरच आम्ही आमच्या मंडळातर्फे आम्ही जाहीर करणार आहोत.
तर मंडळी जर बघायला गेलात ना तर कोकणामध्ये जर ही अशी टुर्नामेंट पाहायला मिळते आणि जे मित्रांनो स्वप्न बघितलं होतं ना तर आज आमचं स्वप्न पार झालेलं आहे. कारण फायनलमध्ये आम्ही सेमीफायनलचा जो राऊंड लागला आहे ना मित्रांनो खूप धमाल आलेली आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आम्ही फायनलमध्ये गेलेलं आहे. आणि ही मित्रांनो व्हिडिओ आहे ना तुम्हाला फायनलची तर उद्या नक्कीच आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूट करणार आहोत आणि ते मित्रांनो नक्की पुढे पाहत राहा. तर मंडळी बाय 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 बाय.